रक्षाबंधनचा पवित्र सण आहे। आज जागतिक आदिवासी दिन आहे आणि आज पवित्र असा श्रावण महिन्यामधला पवित्र सोमवारचा दिवस आहे। आणि आजच्या शुभदिनी आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पिंपळवंडी शाखेचं नवीन जागेमध्ये जे स्थलांतर झालेलं आहे त्याच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांचं आगमन झालंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतल्या सर्व आम नागरिकांच्या वतीने मी मामा तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित दुर्गाडे सर, आदरणीय चांदेरे साहेब, आदरणीय बँकेचे सर्व संचालक, त्याच्यामध्ये बावली दाभाडे असतील, प्रवीणजी शिंदे असतील, आमचे बंधू बंटी भैया तावरे असतील, ज्यांनी आपल्याला आमंत्रित केले ते आदरणीय संजयराव काळे साहेब, आपल्या विघ्नर कारखान्याचे चेअरमन सतीशदादा शेरकर, ज्यांच्या जागेमध्ये आपण हे स्थलांतरित करत आहोत ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालिका आहेत ते आदरणीय आशाताई काकडे, व्यासपीठावर उपस्थित अनंतराव चौगुले साहेब असतील, तुषार भाऊ असतील, या गावच्या सरपंच काकडेताई असतील, सर्व बाळासाहेब खिलारी, विनायकशेठ तांबे, गुलाबशेठ नेरकर, आदरणीय कृषीरत्न अनिल तात्या मेहर, सर्व कृषी अधिकारी, सर्व बँकेचे अधिकारी कर्मचारी, आदरणीय डीवायएसपी साहेब, पीआय साहेब आणि सर्व शेतकरी बांधवांना, आज दत्तामामा तुम्ही इथं आलात, एक कृषी मंत्री म्हणून आलात। जुन्नर तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे आणि या शेतीप्रधान तालुक्याला आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून, पवार साहेबांपासून अजितदादांपर्यंत खूप मोठी मोलाची मदत या सर्वच नेते मंडळींनी आमच्या ह्या तालुक्याचं शेतकऱ्यांचं वैभव वाढवण्यासाठी केलेलं आहे। या तालुक्यातली मार्केट कमिटीचा काम अत्यंत उल्लेखनीय आहे। या तालुक्यातल्या विघ्नर सहकारी साखर कारखान्याचं काम शेतकऱ्यांची चूल पेटवणं आणि त्यांच्यापर्यंत शेतकऱ्यांचा मोबदला देण्याचं काम अत्यंत चांगलं आहे। त्याचबरोबर ह्या तालुक्यातली इरिगेशनची जी व्यवस्था असेल, त्याचबरोबर या तालुक्यामधले पीडीसीसी बँकेपासून सोसायटीपर्यंत सर्व आदर्शवत काम करणारे सगळे लोक आहेत। ह्या तालुक्यातला आमचा शेतकरी हा अत्यंत हाडाचा, कष्टाचा आहे, प्रामाणिकपणे काम करणार आहे। कितीही जरी प्रसंग आले तर प्रसंगाला तोंड देऊन कुठल्याच प्रकारे न डगमगता पुढे वाटचाल करणारा शेतकरी आहे। पण शेतकऱ्यांना राज्यकर्त्यांनी त्यांच्या धोरणातून चांगली मदत व्हावी याच्याकरता कार्य करणं हे खूप गरजेचं आहे। मला इथं मामा तुम्ही कृषी मंत्री म्हणून आलात, एक आवर्जून गोष्ट सांगायची आहे की देशाचे जे कृषी मंत्री आहेत शिवराज सिंह चौहान, त्यांना पण मामाजी म्हणतात आणि तुम्ही आता राज्याचे नवीन कृषी मंत्री झालात, तुम्ही पण आमचे मामाजी आहात। आता दोन मामाजींनी आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे। शेवटी हिंदू धर्मामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये मामाचं महत्व खूप मोठं असतं। एखादा लहान मुलगा जेव्हा शाळेत जातो, सुट्टीला कुठे गेला विचारलं तर तो मामाकडे गेलो। तो मुलगा मोठा झाला आणि लग्नाला उभा राहतो, त्या नवरदेवाच्या मागे जर कोण उभं राहतं तर मामा उभा राहतो। म्हणून मामा तुम्ही इथं आलात, नारायणगावच्या बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या लिलावासाठी तिथं तुम्ही बोली लावली, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तिथे उभे राहिले आणि यंदाच्या सीझन मधला टोमॅटोचा सगळ्यात उच्चांकी भाव 1401 रुपये आपल्या पायगुणाने आमच्या शेतकऱ्यांना मिळाला, याचा आनंद आणि समाधान माझ्या मनात। फक्त तेवढा जरा कांद्याचं बघा, कांद्याचा आमचा जो शेतकरी आहे या तालुक्यातल्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। देशातल्या आयात आणि निर्यात धोरण, आता निर्यातीला चांगला मार्ग देशाचे राज्यकर्त्यांनी केलं तर आहेच, पण सरप्लस कांदा आणि इतर देशांमध्ये कांद्याला एक्सपोर्ट करण्यासाठी लागणारे तिकडच्या देशातली ड्युटीज पाहता कांद्याचा भाव खूप खाली गेलेला आहे। ह्या कांद्याच्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एक पाऊल उचललं पाहिजे आणि अनुदान स्वरूपी कांद्याला काहीतरी शेतकऱ्याला मदत करावी
अशीच मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने तुम्हाला विनंती करतोय। उशीर खूप झालाय, आपल्यालाही इंदापूरला कार्यक्रम आहे, पण आपण या बँकेच्या नवीन जागेमध्ये उद्घाटन करण्यासाठी आलात। मी मनपूर्वक पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो, आभार मानतो। आणि आमच्या तालुक्यातल्या सगळ्याच पक्षाचे लोक इथं शिवसेनेचे आहेत, भारतीय जनता पार्टीचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब त्यांच्या पक्षाचे आहेत, शिवसेना उभाटाचे आहेत, काँग्रेसचे सुद्धा आहेत आणि इतर पक्षाचे आहेत, आमच्या आरपीआयचे पण पोपटराक्षी इथं आहेत। या सगळ्यांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।